सॅटिस पूर्व प्रकल्पाअंतर्गत रेल्वेच्या मार्गिकेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार असल्यानं यासाठी जुना कोपरी पूल 8 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना काढली. जुना कोपरी उड्डाण पूल हा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाण पूल असून 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशिष्ट वेळेसाठी हा उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. ठाणे पूर्व भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं सॅटिस पूर्व प्रकल्प राबवण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होत असते. ठाणे महापालिका आणि रेल्वे अशा दोन्ही यंत्रणा मिळून सॅटिस पूर्व प्रकल्पाचं काम सुरू असून यासाठी तब्बल 260 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाचं कामही प्रगतीपथावर असून या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या खांबांवर गर्डर टाकण्याचं काम प्रलंबित होतं. काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला मुहूर्त मिळाला नव्हता. आता मात्र हे काम करण्यात येणार असल्यानं यासाठी 23 जुलै ते ऑगस्ट पर्यंत जुना कोपरी उड्डाण पूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलाय. मीरा भाईंदर शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असताना दिसून येत आहेत. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या मीरा भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा भाईंदर शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पान टपरींवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसंच पान टपरीवर ई सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील राजन विचारे यांनी केली आहे. या दिलेल्या पत्रात त्यांनी मीरा भाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत अनेक शाळा आणि कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचंही प्रमाण तिकडेच वाढलेलं असल्यानं प्रशासनाचं अंकुश सुटल्यानं मुलांकडे शिस्तीचे धडे देणे याकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालंय. कारण यापूर्वी कॉलेजपासून मुलांना अंमली पदार्थांचं व्यसन सुरू होत होतं, परंतु आता 5वी ते 7वी पासूनच मुलांना अंमली पदार्थांचं व्यसन लागलं आहे. सध्या मुलं वयात येण्याची प्रक्रिया अधिक वेगानं वाढत असल्यानं सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणं, दारू पिऊन बघणं, गांजा पिऊन बघणं तसंच सिगारेटचा झुरका मारणं अशी ओढ मुलांमध्ये अधिक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच नव्यानं सुरू झालेल्या वेगवेगळ्या फेअरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पानटपरींवर विक्री केल्या जात आहेत आणि याची सुरुवात सिगारेट आणि गांजा यामध्ये होत आहे. त्यामुळे पानटपरी बरोबर सायकलवर विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांना जेलबंद करा. तसंच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवून एखादा विद्यार्थी जर नशा करताना आढळल्यास शाळेची प्रतिमा नष्ट होईल याचा विचार न करता त्या मुलाला त्याच्या आईवडिलांना स्वाधीन करून त्यांना योग्य समज द्या अशी मागणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांकडे खासदार राजन विचारे यांनी केली आहे. या संदर्भात लवकरच ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. दुर्बल घटकांसाठी खासगी लोक सहभागातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेनं घेतलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. ही घरं आता कंत्राटदार नेमून ठाणे महापालिकाच बांधणार आहे. 4 वेळा निविदा काढून तसंच मुदतवाढ देऊनही कोणत्याच विकासकाचा प्रतिसाद न मिळाल्यानं गेल्या 6 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलाय. या संदर्भात नव्यानं प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची पालिका सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 3080 घरं बेतवडे येथील सुविधा भूखंडावर बांधण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आला होता. मात्र गेल्या 6 वर्षात या प्रकल्पाची एक वीटही लागली नसून निविदेमधील अटी शर्थींमुळे या प्रकल्पामध्ये एकाही विकासकानं स्वारस्य दाखवलं नाही. सुरुवातीला हा प्रकल्प PPP तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
यामध्ये संबंधित विकासकानं महापालिकेला घरं बांधून द्यावीत, तसंच त्याच सुविधा भूखंडावर विकण्यासाठी घरं देखील बांधावीत असाही प्रस्ताव तयार करण्यात आला होता। मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे त्या दिवा भागात बेतवडे हा परिसर येतो। या ठिकाणी अद्यापही फारसा विकास झाला नाही, त्यामुळे येथे विकासक विक्रीसाठी ज्या सदनिकांची उभारणी करेल त्याची विक्री होईल का आणि शहराप्रमाणे त्याला येथे दर मिळेल का अशा शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत। तसंच ज्या विकासकाची निवड करण्यात येणार होती त्या विकासकासमोर अनेक अटी ठेवण्यात आल्या होत्या। गटारीपूर्वीच ठाण्यातील पोलिसांनी तळीरामांची चांगलीच उतरवली असून नाकाबंदीमध्ये 111 मद्यपी जाळ्यात सापडले। आता त्यांच्यावर थेट न्यायालयात कारवाई होणार आहे। गटारी अमावस्या गुरुवारी आल्यानं तळीरामांचा हिरमोड झाला खरा, परंतु अनेकांनी बुधवारचा मुहूर्त साधत मांसाहारी जेवणावर ताव मारला। तळीरामांनी मात्र गुरुवारी देखील दारूचं मनसोक्त सेवन केलं। वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही बाब दिसून आली आहे। वाहतूक पोलीस विभागानं बुधवारच्या रात्री उशिरापर्यंत 111 तळीरामांना कायद्याचा दणका दिलाय। अशा नशेखोरांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेकांचं डंक अँड ड्राईव्ह मध्ये बळी गेलेत। त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी गटारीच्या मुहूर्तावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 18 वाहतूक उपविभागात ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून नाकाबंदी करण्यात आली होती। यामध्ये दुचाकीस्वार, चारचाकी वाहन चालकांची कसून तपासणी करण्यात आली। यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वाहतूक पोलिसांची 2 अशी एकूण 35 पथकं तैनात करण्यात आली होती। ठाणे वाहतूक पोलिसांची 550 कर्मचाऱ्यांची टीम तयार केली होती। शहरातील अनेक हॉटेल्स आणि परमिट बार मध्ये मद्यपी आणि खवय्यांची गर्दी वाढू लागल्यानं पिऊन धिंगाणा घालणाऱ्या ठाणे पोलीस, वाहतूक पोलीस संयुक्तपणे त्यांच्यावर कारवाई केली। ही कारवाई अशाच पद्धतीनं पुढेही सुरू राहणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलंय। कोट्यवधी रुपयांचा खर्च, स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प, परंतु प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावर उघडेपणे दिसतो तो निष्काळजीपणा, फसव्या दर्जाचं काम आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं एक अवाक्षरही काढत नाही। येथील लावलेल्या रेलिंग, काचेचे पदपथ, LED लाईट व्यवस्थांची दुरावस्थी झाल्या असल्याचा आरोप आता ठाणे काँग्रेसनं केला आहे। ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं। स्टील रेलिंग, LED लाइटिंग, काचेचे पदपथ, बैठक व्यवस्था अशा हायफाय सोयींचा गाजावाजा झाला, परंतु आता या सर्व सुविधांची झालीये धूळदाण। तुटलेली रेलिंग, फुटलेल्या काचा, उखडलेले पदपथ, मोडलेली बाकं ही सगळी दृश्य आज नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा आणत आहेत। नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान डोळ्यात झणझणीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली। काँग्रेसनं स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षक पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय। पिंगळेंनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी अशी मागणीही काँग्रेसनं लावून धरली। या पाहणी दरम्यान शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, शहर उपाध्यक्ष बाबू यादव, ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, ब्लॉक कार्याध्यक्ष नुरशीद शेख यांच्यासह अनेक पदाधिकारीही उपस्थित होते। ठाणे शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरफटका मारायला येतात। जी स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली। त्या माध्यमातून या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण, या शिवाजी पथ परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं। परंतु तुम्ही आता बघितलं असेल, फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। याच्या लाद्या काही ठिकाणी
उखडलेले आहेत. या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही. ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेल्या आहेत. त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्दळ असते किंवा मार्केट जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील, सेल्फी काढायला तरुणाई या ठिकाणी उभी असते. आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेली असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेल्या आहेत त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये. जर मागणी पूर्ण झाली नाही, सुरक्षा हे झाली नाही तर स्मार्ट सिटीमध्ये याच्या आधी सुद्धा याचं हे झालेलं होतं.